मुंबई में आरटीओ नंबर प्लेट घोटाले को लेकर जितेंद्र आह्वान ने सरकार पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि 3 करोड़ नंबर प्लेट बदले गए, जिसमें 400 से 1200 करोड़ तक का घोटाला हुआ है, लेकिन सरकार पूरी तरह चुप है। आह्वान ने मुख्यमंत्री से जांच की मांग की और पूछा कि क्या इस घोटाले में मंत्रियों का भी हाथ है। आरटीओ नंबर प्लेटचं जे करप्शन बाहेर येतंय ते म्हणजे धक्कादायक आहे ना। अख्खा महाराष्ट्र विकायला काढलाय। 3 कोटी नंबर प्लेट बदलायचे आहेत आणि 400 रुपयाचा कपला आहे। 3 कोटी रुपये 400 किती झाले? 1200 कोटी रुपयाचा गफला असा समोर दिसतोय। 1200 कोटी रुपये काय झाडाला येतात का महाराष्ट्रात? सर्वसामान्यांच्या स्कूटरला खर्च येणार आहे, सर्वसामान्यांच्या मोपेडला खर्च येणार आहे, सर्वसामान्यांच्या नॅनोला खर्च येणार आहे। मोठ्या गाड्या जाऊ द्या हो। ही लूट आहे ना, महाराष्ट्राची लूट डोळ्यासमोर होते आणि मंत्री महोदय म्हणतात आमचा काही संबंध नाही। मी स्वतः मंत्री महोदयांशी बोललो आहे। मी मंत्री महोदयांना विचारलं, मंत्री महोदय आपला काही संबंध आहे का? जितेंद्रजी माझा काही संबंध नाही, मला काहीही माहीत नाही याच्यात। एखादा मंत्री एवढ्या प्रामाणिकपणाने सांगतोय, माझी विनंती आहे परत हात जोडून मुख्यमंत्री महोदयांना त्याची चौकशी लावा। अहो 100 रुपयाची नंबर प्लेट गोव्याला मिळते, तिथे 100 गाड्या आहेत आणि इथे 500 रुपयाला मिळते, इथे 1 लाख गाड्या आहेत। फरक तर बघा। म्हणजे उघड्या डोळ्याला कॅल्क्युलेशन न करता सरळ दिसतंय की 1000 कोटी रुपये। पण या सगळ्या प्रकरणांमध्ये 3 कंपन्यांना या नंबर प्लेटचं सगळं टेंडरिंग देण्यात आलेलं आहे, परंतु एवढे मोठे टेंडर आहेत, 1046 कोटींचं टेंडर आहे, हे काही अधिकारी काढू शकत नाही, मंत्र्यांची परवानगी या सगळ्याला लागते। यावेळेस मला माहित नाही तेव्हा मंत्री कोण होते, पण सगळ्यांचं म्हणणं आहे आणि अगदी पेपरवाल्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळा जो प्लॅन रचले गेलाय तो अधिकाऱ्यांनी रचला कोणीही असो, आम्हाला काय करायचं आहे हे मुख्यमंत्री म्हणतात की माझं शासन हे स्वच्छ असेल आणि हे चालवूनच घेणार नाही आम्ही। हा सुद्धा त्यांचं स्टेटमेंट आहे की हे चालवून घेणार नाही। माझी विनंती हात जोडून त्यांना, देवेंद्र फडणवीसजी 1200 कोटी रुपये महाराष्ट्रातले लुटले जात आहेत। 3 कंपन्या घोरबडणार आहेत, 3 कंपन्या अमराठी माणसांच्या आहेत। मराठी माणसांचे पैसे काय झाडाला लागलेत काय? घोटाळा अधिकाऱ्यांनीच केलेला घोटाळा आहे तुमचं म्हणणं, याला राजकीय वरद असतं? असं आहे की याच्यात राजकीय वरद असते की नाही? घोटाळा आहे हे पत्रकारांपासून सर्वसामान्यांना दिसतंय, दॅट इज इम्पॉर्टंट। आता चोराला पकडणं हे पोलिसांचं काम आहे, माझं काम नाही। चोरी झाली हे मी दाखवतोय, दररोज दाखवतोय, ही बघा चोरी, ही बघा चोरी, ही बघा चोरी। तर अजून काय करायचं? माझी विनंती आहे तुम्हा पत्रकारांना की असे 1200 कोटी रुपये जर ते असे महाराष्ट्राचे ओरबडून खाणार असतील तर तुम्ही देखील हे प्रकरण राहून करा। विधानसभेच्या पहिल्या दिवसापासून हे प्रकरण लागणार। विधानसभेच्या पहिल्या दिवसापासून हे प्रकरण आम्ही लावून धरणार, आम्ही सोडणार नाही। अधिवेशन तोंडावर आहे, तुम्ही म्हणताय की घोटाळ्याचं हे प्रकरण आम्ही लावून धरू, मात्र दुसरीकडे अधिवेशन तोंडावर असताना अद्यापपर्यंत विरोधी पक्ष नेतृत्वावर दावा केला जातो। तर उद्या परवा आम्ही बसणार आहोत, त्याच्यात मी ठरवू, कारण माझा पक्ष छोटा आहे, मी त्याच्यात बोलणं हे अति शहाणपणाचं होईल। माझे नेते जयंत पाटील, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सगळे बसतील आणि ठरवून त्याच्यातनं छोटा माणूस। एकीकडे रिक्षाची भाव वाढल्यानंतर आता मोटर अपडेटसाठी 250 रुपये RTO भरा 240 आमदार दिलेत ना, द्या पैसे, लुटू द्या त्यांना, तुमच्या खिशातले पैसेच काढू द्या फक्त, आणि खिशात काय येतं ते पण बघा। या देशाची आर्थिक परिस्थिती पुढच्या 6 महिन्यात श्रीलंकेसारखी झालेली असेल। आपलं जे कर्ज आहे, आपलं जे इंटरनॅशनल लोन आहे ते 20 लाख कोटी वगैरेच्या वरती गेलेलं आहे आणि काही महिन्यानंतर काही वर्षानंतर आपण ते फेडूच शकत नाही। या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे फार डबगाईला जाणार आहे, समुद्राच्या अशा खोलीपर्यंत जाणार आहे की काढता पण येणार। सर, आजच्या बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा झाली, पक्षवाढी करता काही तुमच्याकडे जबाबदारी नाही? सगळ्यांना सगळ्या जबाबदारी येते, पत्र येत नाही तोपर्यंत बोलणं बरोबर नाही, पण एवढं गोष्ट सांगतो की मला आनंद आहे
प्रत्येकाने सांगितलं की साहेब आपल्याला काही इतकी कमी मतं पडलेली नाही की आपण काही दुसरे विचार करावे. आपला विचार स्ट्रेट असला पाहिजे. आपल्याला लढायचं आहे. लोकांची इच्छा आहे की आपण लढावं. आपण लढून उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यात लोकांची आपल्याला साथ पण मिळते. कोल्हटकर बोलतोय, सोलापूरकर बोलतोय, लोकांना आवडत नाही आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोललं जातं आहे. हे लोकांना आवडत नाही आहे. पण कोणाला तरी आवाज उचलावा लागेल, प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल आणि तुम्ही गेलाच आहे. सर, निवडणूक आयोगाकडे तुमच्या अनेक पराभूत उमेदवारांनी ॲफिडेव्हिटसुद्धा सादर केले. कोर्टामध्ये सगळी याचिका आता ही सगळी गेलेली आहे पुढे. तर त्या सगळ्या संदर्भातचं स्टेटस काय? कारण की त्या संदर्भात काही चर्चा आता झाली कसं आहे का? की प्रत्येकजण आपापल्या परीने हे सगळं काम करतोय. कोर्टात जात आहे. त्यांना इलेक्शन कमिशनकडनं फार अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. कारण का इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष हा भारतीय सरकारचा कठपुतली. त्याला काय अर्थच नाही. त्याच्या निवडणुकीला काय अर्थ नाही. तो काय करेल अशी अपेक्षाही धरू नये. तो कायद्याचं पुस्तकच उघडणार. जे काय आहे ते न्यायपालिकेकडनंच देईल. पण मला आश्चर्य वाटतं की न्यायपालिकाकडे बघताना अक्षय शिंदेला गुन्हेगार न्यायपालिका आपल्या अक्षय शिंदेच्या मारेकऱ्यांना गुन्हेगार न्यायपालिकेने ठरवलं. आजही सरकार केस नोंदवायला तयार. म्हणजे न्यायपालिकेची किती अवहेलना सरकार करतं हे बघण्याचं.